नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत. काही इम्पॉर्टंट अशी सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्यात आपण रॅपिड रिव्हिजन करणार आहोत. त्यात आपण आज असे काही ड्रग्स इम्पॉर्टंट ड्रग्स जे अँटीमायक्रोबियल ड्रग्स आहेत, त्यांचे काही इम्पॉर्टंट सिम्पटम्स. आता आपल्याला माहिती आहे एक्झाम कॉम्पिटिटिव्ह आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये असे क्वेश्चन टॉक्झिसिटी रिलेटेड, ॲडवर्स इफेक्ट रिलेटेड, ड्रग ऑफ चॉईस रिलेटेड असे क्वेश्चन्स आपल्याला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये येतात. तर यावर क्वेश्चन फिक्स असतात. तर असे टॉपिक्स आपण डेली सिरीजमध्ये सुरू करणार आहोत. आजपासून आपण सुरू केलेले आहे, 15 दिवस चालणार आहे. 15 दिवसात खूप चांगला अभ्यास होणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. आज आपण ड्रग टॉक्झिसिटी आणि सिंड्रोम घेतो. तर त्यात आपण सुरुवात करू. तर पहिला आपला आजचा ड्रग आहे, दॅट इज रॅपिड रिव्हिजनमध्ये तर अमिनोग्लायकोसाइड. ठीक आहे. अमिनोग्लायकोसाइड काय आहे, तर की टॉक्झिसिटी काय आहे, तर ऑटोटॉक्झिसिटी. एपासून लक्षात ठेवायचं अमिनोग्लायकोसाइड, ओपासून लक्षात ठेवायचं ऑटोटॉक्झिसिटी, AO. ठीक आहे. ओ म्हणजे ऑटोटॉक्झिसिटी म्हणजे काय असते तर हिअरिंग लॉस होत असते, म्हणजे इयरमध्ये टॉक्झिसिटी कॉज करते, दॅट इज ऑटोटॉक्झिसिटी. इंजुरी टू 8 कॅर्नियल नर्व, दॅट इज हिअरिंग लॉस. आणि वर्टिगो म्हणजे काय असते, चक्कर येणे. ठीक आहे. तर ऑटोटॉक्झिसिटी अमिनोग्लायकोसाइडमुळं काय होते, ऑटोटॉक्झिसिटी कॉज होते. 8 कॅर्नियल नर्व काय होते, डॅमेज होते किंवा इंजुरी होते. त्याच्यामुळे काय होते, हिअरिंग लॉस आणि वर्टिगो म्हणजे चक्कर येणं होते. हे झाली त्याची पहिली टॉक्झिसिटी. दुसरी टॉक्झिसिटी काय आहे, किडनी टॉक्झिसिटी. किडनी टॉक्झिसिटी म्हणजे नेफ्रोटॉक्झिसिटी असं म्हणून पण आपल्याला नाही का क्वेश्चनमध्ये येऊ शकते. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे किडनी टॉक्झिसिटी, नेफ्रोटॉक्झिसिटी. ठीक आहे. आणि तिसरं असते मस्क्युलर, ठीक आहे, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेट म्हणजे रेस्पिरेटरी पॅरालिसिस इन हाय डोसेस. तर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेट करते आणि रेस्पिरेटरी पॅरालिसिस पण कॉज करते इन हाय डोस. अमिनोग्लायकोसाइडचा हाय डोस झाला तर या 3 टॉक्झिसिटी काय होते, येतात. तर यात आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर सेकंड ड्रग आपला आहे क्लोरॅम्फेनिकॉल. क्लोरॅम्फेनिकॉलमध्ये बघा इम्पॉर्टंट ॲडवर्स इफेक्ट काय आहे, क्लोरॅम्फेनिकॉल ग्रे बेबी सिंड्रोम कॉज करते. न्यूनॅट्समध्ये दिलं तर ग्रे बेबी सिंड्रोम कॉज करते. कसं असते, न्यूनॅट्समध्ये लिव्हर जे आहे ते प्रॉपरली डेव्हलप नसते. न्यूनॅट्स म्हणजे नवीन जन्मलेले बेबीज, त्यांच्यातले लिव्हर प्रॉपरली डेव्हलप नसते, म्हणून क्लोरॅम्फेनिकॉलचं तिथं मेटाबॉलिझम होत नाही. तर अकोमुलेशन ऑफ क्लोरॅम्फेनिकॉल होते, त्यामुळे काय होते तर ग्रे बेबी सिंड्रोम होत असते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे खूप वेळा प्रश्न आलेले आहे एक्झाम्समध्ये, खूप सारे एक्झाम्समध्ये, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. बोन मॅरो सपरेशन, ठीक आहे, कॅन लीड टू एप्लास्टिक ॲनिमिया. एप्लास्टिक ॲनिमिया कॉज करू शकते क्लोरॅम्फेनिकॉल. डायरिया, गॅस्ट्रिक इरिटेशन, गॅस्ट्रिक, ठीक आहे, GI डिस्टर्बन्स कॉज करते. सुपर इन्फेक्शन ड्यू टू मायक्रोबियल इम्बॅलन्स. मायक्रोबियल इम्बॅलन्स कॉज करते. गट मायक्रोबियल फ्लोरा जे असते ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं, त्यात ती इम्बॅलन्स करते, त्याच्यामुळे काय होतं सुपर इन्फेक्शन कॉज करू शकते. ठीक आहे. तुम्ही जर नोट्स बनवत असाल तर हे गोष्टी लिहून पण घ्या. तुम्हाला म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी शॉर्टमध्ये रिव्हिजन करण्याला खूप सोपे जाईल. ठीक. थर्ड ड्रग आपण घेऊन येऊ टेट्रासायक्लिन. ठीक आहे. टेट्रासायक्लिनमध्ये काय असते तर मेजर टॉक्झिक रिॲक्शन काय असते, एक तर लिव्हर टॉक्झिसिटी कॉज करते, दॅट इज हेपॅटोटॉक्झिसिटी. दुसरं काय असते, रिनल डॅमेज, दॅट इज नेफ्रोटॉक्झिसिटी. टेट्रासायक्लिन काय करते, हेपॅटोटॉक्झिसिटी, लिव्हर टॉक्झिसिटी कॉज करते आणि रिनल डॅमेज, दॅट इज नेफ्रोटॉक्झिसिटी. ठीक आहे. क्युनोलिन. टेट्रासायक्लिनमध्ये जर बोलायचं झालं तर याला जे आहे तर डायव्हलंट आणि ट्रायव्हलंट कटायन्स म्हणजे CA डाय पॉझिटिव्ह झालं, MG डाय पॉझिटिव्ह झालं, डायव्हलंट ट्रायव्हलंट हे असे कटायन्स ज्याच्यात नाही असते त्यांच्यासोबत नाही द्यायला लागत, कारण की तो काय करते, चिलेट फॉर्मेशन करते. मग टेट्रासायक्लिनचं ॲब्झॉर्प्शन आणि त्याचं जे ॲक्शन असते ते काय होते, रिड्यूस होते. ठीक आहे. हे काय असते, त्याची एक इंट्रॅक्शन आहे, ड्रग इंट्रॅक्शन आहे. ठीक आहे. डायव्हलंट आणि ट्रायव्हलंट कटायन म्हणजे जसं की मिल्कसोबत टेट्रासायक्लिन नाही द्यायचं. टेट्रासायक्लिनचं ॲब्झॉर्प्शन कमी होते आणि त्याचं इफेक्ट पण काय होते, कमी होते. हा पण गोष्ट खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्यानंतर क्युनोलिन्समध्ये कॅरेस्टॅस्टिक टॉक्झिसिटी जर आपण बघितली तर फोटोटॉक्झिसिटी कॉज करते. ठीक आहे. फोटोटॉक्झिसिटी म्हणजे स्किन बिकम्स हायली सेन्सिटिव्ह टू सनलाईट. सनलाईटमध्ये काय असते, UV रेज असते, UV रेजमध्ये काय असते ते हायली सेन्सिटिव्ह होऊन जाते. ठीक आहे. हे काय असते, फोटोटॉक्झिसिटी कॉज होते. त्यानंतर येऊन जाते पॉलिमिक्झिन बी कॉमन ॲडवर्स इफेक्ट, एक तर न्यूरोटॉक्झिसिटी, दुसरं नेफ्रोटॉक्झिसिटी, हे काय करते, कॉज करते. ठीक आहे. पॉलिमिक्झिन बी, न्यूरोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटी. त्यानंतर बॅसिट्रेसिन, पॉलिपेप्टाईड अँटीबायोटिक्स. प्रायमरी टॉक्झिसिटी काय आहे, तर नेक्स्ट पेजवर आपण जाऊ. तर प्रायमरी टॉक्झिसिटीमध्ये काय असते, रिनल टॉक्झिसिटी कॉज करते, नेफ्रोटॉक्झिसिटी. ठीक आहे.
त्यानंतर व्हॅन्कोमायसिन काय असते, इम्पॉर्टंट रिएक्शन. व्हॅन्कोमायसिन खूप इम्पॉर्टंट आहे, हा एक तुम्हाला लक्षात ठेवावंच लागते. रेडमॅन सिंड्रोम हे खूप फेमस आहे, हे याच्यावर क्वेश्चन येतच राहतात जसं की. तर व्हॅन्कोमायसिन दिलं तर काय होते, रेडमॅन सिंड्रोम कॉज होते. म्हणजे हिस्टामाइन काय होते, रिलीज होते ड्युरिंग आय व्ही इन्फेक्शन. ठीक आहे, आय व्ही रूटनं व्हॅन्कोमायसिन दिलं तर हिस्टामाइन काय होते, रिलीज होते. त्यामुळे काय होते, तर पूर्ण बॉडीवर काय येते, रेड रॅशेस येते रेड. तर त्यामुळे काय असते, तर पूर्ण बॉडी काय होते, तर रेडमॅन सारखी होऊन जाते. ठीक आहे, तर त्यामुळं काय होते, त्याला रेडमॅन सिंड्रोम असं म्हटलेलं आहे. किडनी टॉक्सिटी, आउटर टॉक्सिटी त्याचे काय होतं, अदर ॲडवर्स इफेक्ट आहे. पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिनची आपण गोष्ट करू तर मेजर ॲडवर्स इफेक्ट काय आहे याच्यात, तर हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन रेंजिंग फ्रॉम रॅश टू ॲनाफायलॅक्सिस. पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन दाखवतात. तर पेनिसिलिनसाठी आणि सेफॅलोस्पोरिनसाठी आपल्याला नाही का काय करावं लागते, एक स्किन पॅच टेस्ट बी ठेवावं लागते. कारण की नाही का बहुत सारे पेशंट असतात, त्यांना जर नाही का पेनिसिलिन वगैरे ॲडमिनिस्टर करायचे असेल तर स्किन पॅच टेस्ट लावली जाते. जर आपण स्किन असते, स्किनमध्ये डर्मिसचा पार्ट जो असतो त्यात आपण काय करतो, पेनिसिलिन तिथे आपण इम्प्लांट करतो. जर रेडनेस आलेली आहे, स्वेलिंग वगैरे आपल्याला वाटली तर ते काय असते, तर ते हायपरसेन्सिटिव्हिटी कॉज करते, ॲलर्जी कॉज करते. मग तशा कंडिशनमध्ये कोणालाच पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन आपण नाही का अवॉइड करतो, देत नसतो. म्हणून नाही का हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन, स्किन रिॲक्शन काय करते, ॲलर्जिक रिॲक्शन काय करते, कॉज करते. आपण लक्षात ठेवण्याला एक गोष्ट आहे. त्यानंतर सल्फोनामाइडमध्ये येऊन जाऊ. सल्फोनामाइड काय करते, तर इम्पॉर्टंट टॉक्सिक सिंड्रोम काय आहे, तर स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम. हे सिंड्रोम्स खूप विचारलं जातं, स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम. तर एक लक्षात ठेवायचं, सल्फोनामाइड, याचपासून स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम. ठीक आहे. सिव्हिअर स्किन रिॲक्शन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कर्निकेटरस एक सेकंड कुठे गेला, हां, तर इथे बघा, कर्निकेटरस इन न्यूएनॅटस. ठीक आहे, कर्निकेटरस म्हणजे काय असते, तर कर्निकेटरस होते कसे, ते आपल्या लिव्हरमध्ये नाही का, लिव्हरमध्ये बिलिरुबिन. ठीक आहे, एक सेकंड, लिव्हरमध्ये काय असते, बिलिरुबिन. ठीक आहे, बिलिरुबिनचं लेवल काय होते, इन्क्रीज होते. त्याच्यामुळे काय होते, तर कर्निकेटरस कॉज होते. त्याच्यानंतर क्रिस्टल युरिया ड्यू टू प्रेसिपिटेशन इन युरिन. ठीक आहे, तर सल्फोनामाइड जे असते हा नाही का ॲसिडिक पीएचमध्ये काय होते, तर ते क्रिस्टल आउट होते. मग ते आपल्याला नाही का प्रेसिपिटेट इन युरिनमध्ये क्रिस्टलसारखे स्ट्रक्चर येत असतात. तर त्यामुळे काय असते, सल्फोनामाइडचे हे ॲडवर्स इफेक्ट आहे, क्रिस्टल युरिया. हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन पण हे काय करते, कॉज करते. त्यानंतर येऊन जाते नायट्रोफ्युरेंटोइन. काय असते, असोसिएटेड सिंड्रोम काय असतं, लोफ्रोल सिंड्रोम. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोफ्रोल सिंड्रोम म्हणजे काय असते, इओसिनोफिलिक पल्मोनरी रिॲक्शन. इओसिनोफिलिक म्हणजे काय असते, IgE. याचं लेवल जेव्हा वाढतात तर तेव्हा नाही का हिस्टामाइन वगैरे म्हणजे जे हायपरसेन्सिटिव्हिटी असते तेव्हा नाही का हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होत असते. इओसिनोफिल वाढत असते. इओसिनोफिलिक पल्मोनरी रिॲक्शन दॅट इज कॉल्ड ॲज लोफ्लर सिंड्रोम. ते कशासोबत असोसिएटेड आहे, नायट्रोफ्युरेंटाइन. तुम्हाला हे नाही येणार, पण ते तुम्हाला असं विचारणार की नायट्रोफ्युरेंटाइन कोणत्या सिंड्रोमशी असोसिएटेड आहे किंवा लोफ्लर सिंड्रोम कोणत्या ड्रगशी असोसिएटेड आहे. त्यात तुम्हाला 4 ऑप्शन देईल आणि त्यात तुम्हाला नायट्रोफ्युरेंटाइन तुम्हाला करेक्ट करावं लागेल. त्यानंतर इरिथ्रोमायसिन म्हणजे काय असते, कॉमन टॉक्सिसिटी. तर कॉमन टॉक्सिसिटीमध्ये गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्टर्बन्सेस, कोलेस्टॅटिक हेपाटायटिस कॉज होते, इरिथ्रोमायसिन. त्यानंतर स्ट्रेप्टोमायसिनमध्ये मेजर टॉक्सिसिटी काय असते, ऑटोटॉक्सिसिटी. आता आपण मागे पण एक ड्रग पाहिला होता, AO. आपण ही ट्रिक बनवली होती, A अमिनो ग्लायकोसाइड, O म्हणजे काय असते, ऑटोटॉक्सिसिटी. स्ट्रेप्टोमायसिनमध्ये काय असते, SO. ठीक आहे, किंवा मग ASO. आपल्या MPSCमध्ये एक ASO नावाचं पद आहे, ते तुम्ही लक्षात ठेवून द्या. ASO अमिनो ग्लायकोसाइड स्ट्रेप्टोमायसिन ऑटोटॉक्सिसिटी कॉज करते. एअरिंग अँड बॅलन्सिंग डिस्टर्बन्सेस. ठीक आहे. त्यानंतर रिफाम्पिसिनचे कॅरेक्टरिस्टिक टॉक्सिसिटी काय आहे, हे आपण एका बॅक पेजवर बघू, नेक्स्ट पेजवर बघू. हे खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे, रिफाम्पिसिन. कॅरेक्टरिस्टिक टॉक्सिसिटी, तर हे काय कॉज करते, तर जॉन्डिस कॉज करते ड्यू टू हेपॅटोटॉक्सिसिटी. रिफाम्पिसिन हेपॅटोटॉक्सिक असते म्हणून जॉन्डिस काय करते, कॉज करते. त्यानंतर 14 आणि लास्ट ड्रग जे आहे ते आहे सायक्लोसिरिनचं मेन ॲडवर्स इफेक्ट जर विचारलं तर न्यूरोटॉक्सिसिटी. CNS डिस्टर्बन्सेस सच एज सीझर अँड सायकॅट्रिक सिम्पटम्स. हे काय असते, तर सायक्लोसिरिनचे काय असते, तर मेजर ॲडवर्स इफेक्ट. न्यूरोटॉक्सिसिटी, CNS डिस्टर्बन्स सच एज सीझर, सायकॅट्रिक सिम्पटम्स. त्यानंतर येऊ आपण अल्ट्राफास्ट मेमरी ट्रिक. आता आपण या PDFमध्ये आतापर्यंत काय शिकलो, तर तुम्ही नाही का हे वाली जे नोट्स असते हे अल्ट्रा शॉर्ट आहे. इयर डॅमेजिंग ड्रग कोणते असते, इयर टॉक्सिसिटी कॉज करणारे अमिनो ग्लायकोसाइड, व्हॅन्कोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन. किडनी डॅमेज करणारे ड्रग कोणते असते, अमिनो ग्लायकोसाइड, पॉलिमॅक्झिन बी, व्हॅन्कोमायसिन. हे खूप इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर लिव्हर डॅमेजेसवाले कोणते असते, टेट्रासायक्लिन, रिफाम्पिसिन, इरिथ्रोमायसिन. त्यानंतर सिव्हिअर सिंड्रोम ड्रग्स जसं की क्लोरॅम्फेनिकॉल काय करते, ग्रेव्ही सिंड्रोम करते, सल्फोनामाईन स्टीवन जॉन्सन सिंड्रोम कॉज करते, वॅन्कोमायसिन रेडमॅन सिंड्रोम कॉज करते, नायट्रोफिरॅन्टिन लुथर सिंड्रोम कॉज करते. यातच रेडमॅन सिंड्रोम जर आहे, एक असते ब्ल्यूमॅन सिंड्रोम. ह्या अँटीमायक्रोबियलमधला ड्रग नाही आहे, पण अँटी अरिथमिकमध्ये एक ॲमिओडेरॉन नावाचा ड्रग असतो. तर तो काय करतो, ब्ल्यूमॅन सिंड्रोम कॉज करतो, ब्ल्यूमॅन सिंड्रोम. ठीक आहे. इथं रेडमॅन सिंड्रोम आहे म्हणून त्याच्यासोबत तुम्हाला हे सांगून दिलं की ब्ल्यूमॅन सिंड्रोम कोण कॉज करतो, ॲमिओडेरॉन. कारण की हे आपल्याला असं क्वेश्चन येऊ शकतो. आपल्याला जर फसवायची त्यांनी जर ट्रिक बनवली, ॲमिओडेरॉन आणि ब्ल्यूमॅन सिंड्रोम कॉज करतो हे लक्षात ठेवा. ॲमिओडेरॉन AB आणि VR, ABVR हे लक्षात ठेवा. ॲमिओडेरॉन ब्ल्यूमॅन सिंड्रोम, वॅन्कोमायसिन रेडमॅन सिंड्रोम. त्यानंतर नायट्रोफ्युरॅन्टोन लेफरस सिंड्रोम हे आपण बघितलं. तर अशाच तरी आपण काय केले बघा, आज आपण सर्व टॉक्झिसिटी ड्रगच्या आपण बघितलेलं आहे. मेजर सिंड्रोम्स पण बघितले. हे तुम्ही एक वेळा वाचा, रिवाईज करा आणि लक्षात ठेवा. उद्या आपण परत भेटूयात नवीन टॉपिकसोबत फार्माकोलॉजीच्या. तर त्यावर एक आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन येईल. फार्मा एक्झाम सर्कलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.